संघटनांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय। तर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीही आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जालन्यातून बातमी आपण पाहतोय। खरं तर परभणी प्रकरणावरून दलित संघटना या आता पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा आज बंद असणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आता दलित संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये आता त्याचे पडसाद हे आज उमटताना पाहायला मिळत आहेत। आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा आज बंद असेल। तर हे दृश्य आपण पाहतोय। जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि बऱ्यापैकी प्रतिसाद हा जालना जिल्हा बंदला सकाळपासून आतापर्यंत तरी मिळताना पाहायला मिळतोय। दुकानं बंद आहेत, रस्ते ओस पडलेले आहेत, त्यामुळे दलित संघटना आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी गौरव साळे आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। गौरव, अगदी खरे विक्रांत, आपण जर पाहायला गेलं तर आज जालना बंदची हाक देण्यात आलेली आहे। आंबेडकरी संघटनांकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ तसेच परभणी हत्याकांडामध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालना बंदची हाक देण्यात आलेली। आपण जर पाहायला गेलं तर जालना कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आज बंद आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणीही आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नका असं आवाहन देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर परभणी घटनेचे पडसाद जे आहे हे राज्यभर उमटत आहेत आणि राज्यभर बंद पाळून आंदोलन निदर्शने करून त्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जालन्यात देखील बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सकाळी 10 वाजता या बंदला सुरुवात होणार आहे आणि शहरातील मामा चौकात या ठिकाणी आंबेडकरी समाज एकवटणार आहे आणि या ठिकाणी निदर्शने करून त्याचबरोबर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मागणी केली जाणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।